मित्रांनो, रामकृष्ण हरी. आता शरद पवारांच्या पक्षाची, शरद पवारांची नेमकी अवस्था अशी कशी केलेली आहे, ह्या सगळ्या पाठीमाग जो वाटतंय तेवढा खेळ मित्रांनो सोपा नाही. हे सगळं तटकरे पटेल याने घडवून आणलंय असं अजिबात नाही. ही सध्या जी काही राष्ट्रवादी आहे, सुनेत्रा वहिनीची, ही राष्ट्रवादी माग एक चेहरा आहे, एक व्यक्ती आहे. तो व्यक्ती, त्या व्यक्तीनं प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक वाक्याचा बदला घेतलाय. हल्ली लोक पार्थ पवारांना खूप हलक्यामध्ये घेत होते, पण या ठिकाणी त्याच पार्थ पवार नावाच्या दादांच्या मुलानं 100% बदला घेतलाय. तुम्ही हे बॉन्डवरती लिहून घ्या. तुम्हाला मित्रांनो कळेल हळूहळू मी असं का बोलतोय, असं कुठल्या गोष्टी समोर घेऊन बोलतोय. बघा, पहिली गोष्ट, ज्यावेळेस सुशांत सिंग राजपूत यांचा जो काही मृत्यू झाला त्यावरती सीबीआय चौकशी लावा बोलणारे हे पार्थ पवार होते. पार्थ पवारांनी सीबीआय चौकशी लावा अशी विनंती तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना केली. मग यावरती बोलत असताना शरद पवारांना प्रश्न विचारला. त्यावेळी शरद पवार बोलले की माझ्या नातवाच्या मताला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही, ते अपरिपक्व आहेत. म्हणजे राजकारणामध्ये यायची अगोदरच शरद पवारांनी पार्थ पवारांचं राजकारण संपवलं. मित्रांनो, राहुल गांधींना लोक पप्पू म्हणायचे, आदित्य ठाकरेला लोक लहान पप्पू म्हणायचे, हे लोक म्हणायचे, विरोधक म्हणायचे. पण या ठिकाणी पार्थ पवार अपरिपक्व आहेत, त्यांच्या मताला कवडीचीही किंमत नाही बोलणारे काका. त्यावेळेस ही राष्ट्रवादी एकत्रित होती. दादाही त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते. मग सगळं असताना त्या ठिकाणी पार्थ पवार राजकारणामध्ये यायच्या आधीच पार्थ पवारांचं राजकारण संपवणारे हेच आजोबा होते. आणि ह्याच आजोबाचा बदला हा पार्थ पवारांनी बरोबर व्याजासहित घेतलाय. शरद पवारांनी कवडीमोल किंमत देऊन या ठिकाणी पार्थ पवारांचं राजकारण हे संपवलं होतं. या मागचं अजून एक कारण असं होतं, ते म्हणजे मावळमधून उमेदवारी ही पार्थ पवारांना भेटली होती आणि माड्यामधून काका उभारले होते, म्हणजेच त्यांचे आजोबा उभारले होते. पण माड्यामधून जे काही मोहिते पाटील आहेत, तिथे तत्कालीन तिथले स्थानिक जे नेते आहेत, त्यांचा डाव असा होता की माड्यामधून पवारांना हरवायचं, हटवायचं. हे काकांना कळलं. पण काका आता हे न दाखवता, आता आम्ही घाबरलोय किंवा पवार घाबरला, घाबरून उमेदवारी मागे घेतली, हे न दाखवता आता आपण हारणार आहोत हे माहिती असल्यामुळे त्यांनी तिथून अर्ज मागे घेतला माड्यामधून. आणि एक तिथं नेरेटिव्ह पसरलं होतं की एका निवडणुकीमध्ये किती पवार निवडणुका लढवतील. बघा, म्हणजे इकडून अजित पवार, सुप्रिया सुळे, पुन्हा पार्थ पवार, पुन्हा शरद पवार, म्हणजे एका वेळेस पवार कुटुंबातील किती लोक निवडणुका लढवतील, किती लोकांनी निवडणुका लढाव्या, हे असं त्यावेळेस ते बोलले होते. आणि त्यावेळेस पण त्यांनी टार्गेट हे मावळ मधून उभारलेल्या पार्थ पवारांनाच केलं होतं. आणि पार्थ पवारांच्या सभेमध्ये, पार्थ पवारांच्या मतदारसंघामध्ये या लोकांना प्रचार सुद्धा केला नाही. बघा किती भयंकर आहे सगळं हे. म्हणजे अजित पवारांना संपवायचं, अजित पवारांचं राजकारण खरंच संपवायचं, त्यांच्या कुटुंबाचं खच्चीकरण करायचं, हे काकांनी खूप पूर्वी त्याने सुरुवात केली होती. त्यानंतर 2024 मध्ये खासदारकीला बाहेरच्या पवार म्हणून सुनेत्रा वहिनीला हिनवलं पण त्यांनीच होतं. मग त्यानंतर आता या ठिकाणी एक मोठा प्रश्न पडतो. तो प्रश्न म्हणजे
त्यावेळेस एका घरातील किती निवडणूक लढवणार म्हणणारे पवार आता सध्या एका घरातील सुप्रिया सुळे हे खासदार आहेत आणि त्यानंतर रोहित पवार हे आमदार आहेत, पार्थ पवार हे आता खासदार बनलेत, सुनेत्रा वहिनी आता तर ते DCM आहेत. मग एवढे सगळे लोक निवडणुकीमध्ये असून एवढे पदावरती असताना अजून किती पवाराला अजून किती खासदारके पाहिजे, अजून पवारांना किती पद पाहिजे आहे का नाही. मग हे सगळं जे आहे हे सगळं यांच्याकरता जे काय आहे ते माप आहे मित्रांनो, जे हे करतील तेच कायदा आहे. मग आता नेमकं पार्थ पवारांनी अजित पवारांच्या निधनानंतर त्यांनी ओळखून घेतलं की आता हे लांडगे लचके तोडायला तयार झालेत, या लोकांना लचके तोडू द्यायचं नाही. त्यांनी ओळखून घेतलं की आता काकाकडनं आजोबाकडनं जास्तीत जास्त हालचाल चालू झाली आहे, ते म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित करून सुप्रिया सुळेंना किंवा स्वतः या ज्या राष्ट्रवादीचा ताबा घ्यायचा आणि परत जो डाव आहे डाव साधायचे. हे जाणून पार्थ पवारांनी सुनेत्रा वहिनीला DCM करायचा जो काही निर्णय आहे घ्यायला मजबूर केलं म्हणा किंवा घ्यायला भाग पडलं. सुनेत्रा पवारांना DCM करून जी काही त्यावेळेची चर्चा होती विलिनीकराची त्याला फुल स्टॉप दिला. या मागे डोकं पटेलांचं नाही, तटकऱ्यांचं नाही, कुणाचं नाही, डोकं हे होतं पार्थ पवारांचं. दोन्ही राष्ट्रवादी विलीन होणार नाही, दोघींचं विलिनीकरण होणार नाही, यावरती फुल स्टॉप ही पार्थ पवारांनीच लावला होता. दादांच्या निधनानंतर पार्थ पवारांनी सक्षमपणे पुढे उभा राहून काकाचा प्रत्येक मनसुबा जे होतं हे उधळून लावला, प्रत्येक डाव हे उधळून लावले. काकांना झटका त्यावेळेस बसला ज्यावेळेस सुनेत्रा वहिनींच्या सहकार्याकडनं किंवा पक्षाकडनं ज्यावेळेस बोलण्यात आलं विलिनीकरण होणार नाही आणि लगेच 2 दिवसामध्ये सुनेत्रा वहिनींना DCM म्हणून शपथ घेतली. महाराष्ट्राची पहिली महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना मान मिळाला आणि त्यांनी ती शपथ घेऊन दादांचं स्वप्नही पूर्ण केलं आणि पार्थ पवारांचा बदला त्यांनी घेतला. मग त्या पुढे जाऊन जी काय आहे जे काही मनसुबे आहेत ते मनसुबे, पहिला मनसुबा विलिनीकरणाचा पार्थ पवारांनी होऊ दिला नाही, दुसरा राष्ट्रवादीवर ताबा ते होऊ दिलं नाही. शरद पवारांना अक्षरशः गुडघे टेकायला लावले या माणसाला, ह्या पोरांना. त्या पोराला परिपक्व नाही, तो त्यांच्या मताला कवडीमोल किंमत देत नाही. पार्थ पवारांचं मत म्हणजे कवडीमोल मत आहे. पार्थ पवारांच्या मताला कवडीवर किंमत नाही, म्हणजे पार्थ पवार काहीच नाही, तो अपरिपक्व आहे म्हणणारे शरद पवार त्याच अपरिपक्व, त्याच्या मताला कवडीमोल किंमत आहे किंवा नाही, त्या पार्थ पवारांनी शरद पवारावरती अशी अवस्था आणली म्हणजे शरद पवारांना राज्यसभेवरती जाण्यासाठी किती लोकांच्या पाया पडाव्या लागल्या, अक्षरशः विनंत्या करून, पाया पडून, हात जोडून, मागणी करून, हात पसरून शेवटी ही उमेदवारी घेतली. याला जबाबदार किंवा हा सगळं जे केलंय त्याचं नाव म्हणजे पार्थ पवार. त्यांनी दाखवून दिलं की हा पार्थ अजित पवार हा अपरिपक्व नाही, याच्या मताला किंमत आहे, याच्या मताला किंमत आहे म्हणून पवारांना त्या एका सीटसाठी दारोदार भटकावं लागलं होतं. म्हणजे बघा, वेळ ही सगळ्यात मोठी शिक्षक आहे मित्रांनो. वेळ कधी कुणावरती पलटेल आणि तुम्ही कुणालाही परिपक्व किंवा कवडीमोल त्याची किंमत नाही असं बोलू शकत नाही. म्हणजेच आमच्या मताला कवडीमोल किंमत नाही असं नाही, आमचे मत ही बहुमोल आहेत हे दाखवून दिले पार्थ पवारांनी. आणि हा मातबर शरद पवार नावाच्या एका नेत्याला, भस्मासुराला या ठिकाणी भस्म करायचं काम सुद्धा त्याच
केवढी मोल किंमत नसणाऱ्या पार्थ पवारांनी करून दाखवलं. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय, नक्कीच भरभरून व्यक्त व्हा. व्हिडिओ शेअर करा. रामकृष्ण हरी.